नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत अशा महत्त्वाच्या योजनांबद्दल ज्या अनेक लोकांसाठी जीवनदायी आहेत। या योजनांमध्ये येतात संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन आणि वृद्धापकाळ पेन्शन। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कोणाला यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण पुढे तुम्हाला मिळणार आहे नवीन अपडेट, नवीन सुविधा आणि पुढे काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आजचा हा व्हिडिओ एकदम आपल्या उपयोगाचा आहे, कारण आज आपण अशा योजनांविषयी अपडेट घेणार आहोत ज्या हजारो लोकांना महिन्याचा आधार देतात। आता बघूया मुख्य अपडेट। मित्रांनो, मागच्या काही महिन्यांपासून एक मोठी समस्या लाभार्थ्यांनी सांगितली होती, ती म्हणजे योजनाबद्दल योग्य माहिती मिळत नसणे आणि कर्ज करताना खूप त्रास होणे। अनेक लोक म्हणत होते की कोणाकडे जायचं, काय कागदपत्र लागणार, अर्ज योग्य आहे का, पेन्शन का थांबत आहे। याच कारणामुळे लोक मागणी करत होते की तालुका स्तरावर एक असा अधिकारी असावा जो फक्त या योजनांसाठी काम करेल। त्या अधिकाऱ्यांचं काम असणार संजय गांधी निराधार योजनेची माहिती देणं, दिव्यांग पेन्शन योजनेसाठी मार्गदर्शन, विधवा पेन्शन अर्ज प्रक्रिया, वृद्धापकाळ पेन्शनशी संबंधित अडचणी सोडवणं, श्रावण बाळ योजनेबद्दल मार्गदर्शन। म्हणजे एकाच जागी सर्व योजनांची पूर्ण माहिती आणि मदत मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही मागणी सरकारने मान्य केली आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात या कामासाठी एक विशेष अधिकारी नेमण्यात येणार आहे। सोप्या शब्दात सांगायचं तर आधी आपल्याला योजना समजण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागायचं, कोणाला विचारलं तर वेगवेगळी उत्तरं मिळायची, पण आता एकाच ठिकाणी एकाच अधिकाऱ्याकडून स्पष्ट माहिती मिळणार आहे। अर्ज, कागदपत्रे, तक्रारी सगळ्यासाठी एकच जबाबदार व्यक्ती असेल, त्यामुळे हा निर्णय लाभार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया हा अधिकारी नेमकं काय करणार। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा अधिकारी नेमका काय काम करणार? तर ऐका, हा अधिकारी फक्त आणि फक्त या सरकारी योजनांसाठीच काम करणार आहे। त्याचा उद्देश असेल लाभार्थ्यांना मदत करणे आणि योजना सहज उपलब्ध करून देणे। या अधिकाऱ्याची जबाबदारी काय असणार ते सोप्या भाषेत पाहू। पहिली असेल योजनेची संपूर्ण माहिती देणार, लाभ किती, अर्ज कसा, पात्रता काय याचे एकदम स्पष्ट उत्तर मिळेल। दुसरी असेल अर्ज करण्यासाठी मदत करणार, कुणाला ऑनलाईन काही कळत नसेल, फॉर्म कसा भरायचा कळत नसेल तर हा अधिकारी थेट मदत करेल। तिसरी असेल कोणती कागदपत्रे लागणार ते सांगणार, आधी लोक 3 ते 4 वेळा चक्रा मारायचे, आता एकदाच योग्य माहिती मिळेल। चौथी असेल तुमच्या तक्रारी ऐकून त्यावर कारवाई होईल, उदाहरणार्थ पेन्शन थांबली आहे, अर्ज प्रलंबित आहे, नाव लिस्टमध्ये नाही तर तुम्ही याच अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता। पाचवी आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि रोजगाराची मदत, म्हणजे फक्त पेन्शनच नाही तर रोजगाराची संधी देखील मिळू शकते। सहावी आहे आयुष्यमान भारत योजनेखाली उपचार सुविधा मिळवून देणे, जर निराधार किंवा दिव्यांग व्यक्ती आजारी असेल तर हॉस्पिटल सुविधा घेण्यासाठी हा अधिकारी मदत करणार आहे। सोप्या शब्दात म्हणजे अर्ज ते मंजुरी, माहिती ते समस्या निराकरण, पेन्शन ते उपचार मदत सगळं एका व्यक्तीकडून मिळणार आहे। मित्रांनो, आता जरा आधीची परिस्थिती आठवूया, जेव्हा कोणाला योजनांबद्दल माहिती हवी असायची किंवा पेन्शनसाठी अर्ज करायचा असायचा तेव्हा लोक ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत असायचे। पण तिथं काय होतं, कर्मचाऱ्यांना योजनेची पूर्ण माहिती नसायची, कोणाला काहीतरी सांगायचं, दुसरा काहीतरी वेगळंच सांगायचा आणि त्याचा परिणाम काय, नियम चुकायचे, कधी फॉर्म चुकायचा, कधी कागदपत्र अपूर्ण राहायची आणि त्यामुळे अर्ज मंजूर व्हायचा नाही, अर्ज परत परत करावा लागायचा, कधी कागदपत्र कमी, कधी सही नाही, कधी तारीख चुकली, मग लोकांना सारख्या चक्रा माराव्या लागायच्या, उत्तर टाळाटाळ मिळायचं, उद्या या, परवा या, अजून प्रक्रिया सुरू आहे असं सांगून लोकांना महिने वाट बघायला लावत जायचं। थोडक्यात माहिती नसल्यामुळे लोक त्रासात होते। आता मात्र या नवीन निर्णयामुळे ही सगळी धावपळ, त्रास आणि गोंधळ कमी होणार आहे। पुढे मी सांगणार आहे हा निर्णय पहिल्यांदा कुठे लागू झाला आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कधी लागू होणार। मित्रांनो, आता जाणून घेऊया नवीन प्रणाली लागू झाल्यावर काय बदलणार। मित्रांनो, आता जरा मुख्य बदल समजून घेऊया। याआधी वेगवेगळ्या लोकांकडे जावं लागायचं आणि कुणाकडे पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण त्रासात पडायचो, पण आता परिस्थिती बदलते। नंबर 1, माहिती एकाच ठिकाणी मिळणार,
आधी इकडे विचार, तिकडे जा, फॉर्म दुसऱ्याकडून भरून घ्या असं होत होतं. पण आता एकच अधिकारी असल्यामुळे कोणती योजना, पात्रता काय, कागदपत्र कोणती, सगळं तिथेच कळणार. नंबर 2, अर्ज पटकन होणार. आधी अर्ज चुकीचा भरला तर परत जावं लागायचं. आता अधिकारीच मार्गदर्शन करणार असल्यामुळे अर्ज जलद मंजूर होण्याची शक्यता वाढते. नंबर 3, शेतकरी आणि लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार. वारंवार तालुक्याला जाणं, फोटोकॉपी काढणं, फॉर्म पुन्हा पुन्हा भरणं हे सगळं कमी होणार. नंबर 4, शासन निर्णयाची अंमलबजावणी वेगाने होणार. यामुळे पेन्शन, अनुदान, लाभ योजना उशीर न होता थेट लाभार्थीपर्यंत पोहोचतील. थोडक्यात म्हणजे कमी धावपळ, कमी त्रास, जास्त सुविधा आणि जलद सेवा. जर हा बदल संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला तर लाखो लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता पुढे मी सांगणार आहे हा निर्णय सर्वात आधी कुठे लागू झाला आणि तुम्ही हा बदल तुमच्या तालुक्यात कसा आणू शकता. जर पुढचा भाग हवा असेल तर कमेंट करा. मित्रांनो, आता जाणून घेऊया पहिली नियुक्ती कुठे झाली. मित्रांनो, आता एक महत्त्वाची माहिती. ही नवीन प्रणाली सर्वप्रथम कुठे सुरू झाली आहे तर महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जळगाव. होय, जळगाव जिल्ह्यात सर्वात आधी हा निर्णय लागू झाला आहे. का जळगाव? कारण जळगाव जिल्ह्याने आतापर्यंत सेस फंडाचा सर्वाधिक आणि योग्य वापर केला. दिव्यांग, विधवा, निराधार आणि पेन्शन लाभार्थ्यांसाठी उत्तम सेवा सुरू केल्या आणि प्रशासन पातळीवर जलद निर्णय घेतले. म्हणजे खरंच म्हणाव, जिथे काम होतं तिथंच बदलाची सुरुवात होते. म्हणून जळगाव जिल्ह्याचं आणि तिथल्या प्रशासनाचं पूर्ण कौतुक केलं पाहिजे. आणि हो, जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातले असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, मी जळगाव जिल्ह्यातला आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की बदलाची सुरुवात कुठून झाली. आता पुढे आपण बघणार आहोत हा बदल तुमच्या जिल्ह्यात कसा येऊ शकतो आणि काय करायला हवं. मित्रांनो, येथून पुढे तुमचं काम काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. मित्रांनो, आता पुढचा टप्पा हा तुमचा आहे. सरकारने नियुक्त्या सुरू केल्या आहेत, पण त्या प्रत्येक तालुक्यात झाल्या पाहिजेत. मग तुम्ही काय करू शकता? अगदी सोपं. पहिलं अर्ज करा, दुसरं मागणी पत्र द्या, तिसरं प्रशासनाला सांगून त्या अधिकाऱ्यांची नेमणूक तुमच्या तालुक्यात करण्याची मागणी करा. आता हा प्रश्न येतो, का करायचं हे? कारण मित्रांनो, जेव्हा तुमच्या तालुक्यात हा अधिकारी असेल तर तुमचं अनुदान थांबणार नाही. पेन्शनचे हप्ते वेळेवर तुमच्या खात्यात येतील. कुठलीही दिव्यांग, विधवा, निराधार, श्रावणबाळ योजना यापासून कोणीही वंचित राहणार नाही. म्हणजे काय? आवाज उठवला तरच हक्क मिळतो. तर मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या तालुक्यात अशी सुविधा हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आमच्या तालुक्यातही अधिकारी हवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण एक शेअर म्हणजे एका लाभार्थ्याचं भविष्य बदलू शकतं. मित्रांनो, आता जाणून घेऊया सध्या खरी समस्या काय आहे. मित्रांनो, हा अपडेट फक्त माहिती नाही तर हजारो लाभार्थ्यांच्या अडचणीचा आवाज आहे. कळतंय का? आजही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खूप मोठ्या संख्येने आलेला नाही. जवळपास 30% ते 50% लाभार्थ्यांचे हप्ते अजूनही थांबलेले आहेत. आणि याचा त्रास कुणाला होतो? ज्येष्ठ नागरिकांना, विधवा महिलांना, दिव्यांग बांधवांना, निराधार कुटुंबांना. त्यांच्यासाठी ही पेन्शन म्हणजे फक्त रक्कम नाही तर दर महिन्याचा आधार असतो. आणि म्हणूनच ही नवीन नियुक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण भविष्यात हप्ते वेळेवर मिळतील, फाईल कुठे अडकली ते कळेल आणि लाभार्थ्यांच्या समस्या कोणीतरी प्रत्यक्ष पाहणार. एका वाक्यात सांगायचं तर आजची समस्या उद्याचं समाधान बनू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की ही नियुक्ती तुमच्या जिल्ह्यासाठी व्हायला हवी तर कमेंटमध्ये लिहा, हो आम्हाला ही सुविधा हवी. तर मित्रांनो, आजचा अपडेट छोटा होता पण खूप महत्त्वाचा होता. कारण हा अपडेट फक्त एका पदाची नियुक्ती नाही तर तुमच्या हक्कासाठी उभा राहणारा प्रतिनिधी आहे. तुमचा हक्क, तुमची योजना आणि तुमच्यासाठी लढणारी व्यक्ती. आजपर्यंत लाभार्थ्यांना धावपळ करावी लागत होती. कोणी सांगत होतं कागद कमी आहे, कोणी म्हणत होतं अर्ज अडकलाय. पण आता बोलायला, विचारायला आणि जबाबदारी घ्यायला एक अधिकारी असणार आहे. त्यामुळे हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. आशा आहे की या निर्णयामुळे लाभार्थ्यांना न्याय मिळेल, योजनांचा लाभ कोणालाही रोखला जाणार नाही आणि सरकारची मदत खऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला हा निर्णय चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे माहिती सर्वांपर्यंत जाईल. कारण बदल बोलून येत नाही, तो माहिती देऊन आणि लोकांना जागरूक करून येतो. मित्रांनो, आता शेवटी एक छोटी विनंती. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देतो.
शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती इतर लाभार्थ्यापर्यंतही पोहोचेल. कमेंट करा, तुमच्या भागात या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे का? तुमचा अनुभव काय आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी मोठे अपडेट्स घेऊन आपण भेटणार आहोत. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.